एबीपी माझामध्ये स्वागत आहे आपलं. ज्या प्रकारे आज सांगितलं जातंय, शिंदे शिवसेनेकडनं असा दावा केला जातोय की ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालंय. मुळात एक पहिली गोष्ट आहे, ऑपरेशन टायगर म्हणायला ते स्वतःला काही समजतं तर पहिला विचारलं पाहिजे. एक तर त्यांचे दात काढलेले आहेत, दिल्लीत येऊन पाया पडायचं का हुजरीगिरी करत असतात. गुलामांनी टायगर बिगर बोलणं, हे ऑपरेशन करणं हे म्हणजे त्यांना न शोभणार आहे त्यांना, की त्यांच्या ताकदीच्या पलीकडचं आहे ते. मुळात असं आहे की शिवसेना, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी स्थापलेली संघटना आहे, लक्षात ठेवा. तिला किती लोकांनी काही करू दे, ते अस्वलाचे केसासारखं आहे. साहेब, वंदनीय साहेबांचा वाक्य ते, अस्वलाचे केस गेले इकडे तिकडे, काय फरक पडत नाही. सक्सेसफुल झालं तर चेहरे दाखवा. तुमचं म्हणणं आहे की अधिकृतपणे त्यांनी जाहीर करावं. निश्चितपणे. अरे गेलेच आहेत तर मग आधी काय लपून बसणार आहेत का? मग गेले आता तर लपूनच आहेत ते, मीडिया समोर पण येत नाही तुमची शाखा. आलं पाहिजे, गेले तर आलं पाहिजे ना ते धाडसानं. जसे त्या पश्चिम बंगालचे खासदार जाऊन बिर्लांना भेटले, तसे यांचे सर्व खासदार जाऊन भेटू शकतात ना, भेटू शकतात. जाऊन भेटा, आम्ही आज सोडलंय म्हणून सांगा. ओम बिर्लांना भेटले, त्याच्या सोडलंय का डोक्यात सोडले ते नंतर सांगा, पण सांगा काय सोडलंय ते. ओम बिर्लांना भेटले आज, त्याच्या आधी ते भेटून गेले असं म्हटलं जातंय. तुम्ही त्यांच्याशी बोललात का? तसं पत्र आलंय का? सह्या झाल्यात का? असं विचारणार ते? असं म्हणाले का आम्हाला कोणी आलं तुमच्यावर भेटून गेले त्यांनी पत्र दिले? नाही म्हणाले ना, नॉर्मल होते ना. आमची माहिती कोणी आलेलं नाही अजूनपर्यंत. अजून कोणी आलेलं नाही? शक्य अजून नाही आलेलं कोणाचं. हा सह्या झाल्या नाही असं तुम्ही सगळं काय माहिती नाही. हा मुळात ज्याला आपण कॉन्स्पिरसी कट काय आहे, हा कट कशासाठी चाललाय तेच कळत नाहीये. की एक भ्रम का खोटा पसरवायचा. मला त्याच्यातलं माझं दुःख वेगळं आहे. ते दुःख असं आहे की जे बिचारे खासदार प्रामाणिक आहेत त्यांची प्रतिमा मलिन का करता तुम्ही? प्रामाणिक म्हणजे तुमच्या मध्ये कोण? सगळे आमच्या सोबत आहेत अजूनही. हो, कारण अरे मला सांग वेदांतजी, 14 तारखेला भेटलो. आज तारीख किती राजा? 14 तारखेमध्ये सगळे 4 दिवसात माणसं एवढी पलटली असतील तर त्यांनी तसं सांगावं आम्ही पलटलो म्हणून. पण नाही ना, त्यांच्यातला एक जण तरी चॅनलवर बोलला का तुमच्याशी? किंवा त्यांचे कोणी जे कोणी तू भर सांगतायत त्यांची नॉट रिचेबल येतात. अनेकांना आम्ही फोन करायचा प्रयत्न करतोय, नॉट रिचेबल येत आहे. म्हणजे त्याचं उत्तर आहे ना. पळणारी माणसं कशी असू शकतात? मर्द असू शकत नाही पळणारा. मर्द रणांगणात उभा राहतो. सांगतो आम्ही कोणाशी बोलणं झालंय आज म्हणजे सकाळी तुम्ही पत्रकार परिषद घेतली, त्याच्यानंतर तुमचं कोणत्या खासदारांशी बोलणं झालंय जे म्हणतात की उद्याच्या बैठकीला? माझ्या सतत संपर्कात होते. ते म्हणाले मी गेलो नाही, मी घरी आहे, मला त्रास देत आहेत सगळे जण. चिडले होते भयंकर. कशासाठी छळताय कोणाला तरी व्यक्तीला? निंबाळकरांनी सही केली आहे. नाही, माझं त्यांचा काही संपर्क झाला नाही. पण तुम्हाला एक सांगू, पुन्हा एकदा सांगतो, उघडा डोळे बघा नीट सांगणारा चॅनल आहे. त्या चॅनलने अनेकांना दृष्टी दिली असं मला वाटतं. त्यावेळेला खूपच चांगले कार्यक्रम केलेले आहेत. आज देशापुढच्या समस्या काय, 4 खासदार इकडचे तिकडे गेले असे समजूया आपण क्षणभर, तर त्याने काही देशावरचं किंवा महाराष्ट्रावरचं संकट दूर होणार की संकट येणार आहे? नाही ना. मग तुम्ही ईव्हीएम चॅनल 4000 जळाली, त्याची शोध का नाही घेताय हो कोणी? सगळे गप्प. परवा 14,000 कोटीचा घोटाळा त्या मेहतानी केला. त्याच्यामध्ये LICची गुंतवणूक आहे. एका खाजगी माणसाला LIC मला गुंतवणूक करायला सांगणारा कोणतरी असेल ना. LICच्या बोर्डाचं धाडच आहे का? कोण राजेश मेहता त्याच्याकडे पैसे गुंतवणूक करा? आणि कोणाचे पैसे? सर्वसामान्यांचे आहेत ना. चॅनल गप्प आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय होत्या, महाराष्ट्र आपला कलंकित होतोय. दाखवतोच. पण वेदांत 1 मिनिटासाठी ऐकून घ्या, मला दुःख आहे ते व्यक्तित करू द्या. हे बोलतोच मी कशाला कारण मला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. तुम्ही 4था स्तंभ आहात आमचे. आणि लोकशाहीचा 4था स्तंभ जेव्हा इतक्या मोठ्या घटनांवर शांत राहतो तेव्हा लोकशाहीला धोका पोचतो, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी. ही माझी त्याच्या मागची धारणा आहे. आता राहिला तुमचा प्रश्न, आम्ही कशाला विचारू कोणाला? आम्ही कशाला आमचा अविश्वास दाखवू कोणावर? येतील उद्या आम्ही अविश्वास दाखवायचा. बैठकीला किती येतील किंवा किती जणांशी बोलणार तेच. आजही तुम्ही सकाळी पाहिलं ना, पहिलं तुमचा आकडा काय होता सांगा बरं. सगळ्या चॅनलने दाखवला. अजूनही आकडा त्यांचा हे दाव्या पहिलं काय होतं सांगा ना, आकडा सांग ना. त्यांचं म्हणणं आहे की आज 6 खासदारांच्या सह्या झाल्यात आणि हे ऑपरेशन यशस्वी झालं. कालपर्यंत आकडा काय सांगत होता? 7 सांगत होते ना. तुम्ही सगळेजण सांगत होता 7 आहे म्हणून. सकाळी काय झालं? आम्ही 3 बसलेलो 7चे 6 झाले ना. आता 6 किल्ले किती जण आहेत? ते 6 मधले संजय पाटील तर सतत सांगतायत, तुम्हालाही सांगतायत चॅनलवर मी इथे कुठे गेलेलो नाही, मी साहेबांबरोबर आहे म्हणून. मग राहिलं कोण? राहिलेल्यांना विचारून घ्या.
तेही सांगतील काय असेल त्यांची. अशी पण बातमी आली की 7वा काही महिन्यांनी येईल. त्यामध्ये अशी जी स्पेक्युलेशन केली जात आहेत ना, तीच खोटारडेपणाची लक्षणं आहेत. आणि माझं म्हणणं चॅनलने अशा बहकावणाऱ्या बातम्यांना सत्यता पडताळावी. चॅनलने अशा उडत येणाऱ्या बातम्यांना प्राधान्य देऊन समाजाचं मन इकडे तिकडे भ्रम निर्माण करणं, किंवा बिचारा प्रामाणिक एखादा खासदार असेल तर त्याच्याबद्दलची प्रतिभा मलिन करण्यात काम, त्याला भर घालणं, हे एका इंग्रजी वृत्तपत्राने तुमचं सुद्धा फोटो सगळं नाव 7वा येणार आहे ना, त्याचं नाव सांगून टाका म्हणून सांगायचं ताबडतोब. असं तर त्याला ऑथेंटिसिटी आहे ना हो. काही बातम्या सोडायच्या, त्याला बातमी नाही म्हणत ना. ही बातमी नाही, मी आहे हा. म्हणजे वंदनीय शिवसेना छान वाक्य आहे. बातमीमध्ये बात असता कामा नये, बात असली पाहिजे, मी असता कामा नये. तुमचं म्हणणं की बातमीमध्ये बात नसते, मी असतो सगळा. तर मी कोणतरी ते भरवतो आणि ते सांगतात तुमच्याकडे. तुमचं अजूनही म्हणणं आहे हे अयशस्वी झालंय, ऑपरेशन टायगर फेल गेलं असं तुमचं म्हणणं आहे? उद्या कळेल ना. उद्या आमचं व्हीप आहे, आम्ही दिले मीटिंगला, कळेल आम्हाला काय ते. मी तेच म्हणतो किती म्हणजे बैठकीत कळणार आहे. आहे आम्ही आमच्या लोकांवर का संशय व्यक्त करायचा. वी ट्रस्ट अवर पीपल. सकाळची पत्रकार परिषद आणि आता जे नेते बोलतात, म्हणजे अगदी सुषमा अंधारे असतील, संजय राऊत असतील आणि तुम्ही, अपेक्षा आहे, कारण सकाळची पत्रकार परिषद अगदी रागाच्या भरातली पत्रकार परिषद होती. आता जे तुम्ही बोलतायत ते तुम्ही मगाशी मी राग काढलेला तू पाहिलंयस. मी शांततेने बोलतोय म्हणून मी शांततेच सांगते. 2 प्रश्न तुम्ही नाही मांडत म्हणून. तुम्ही ईव्हीएम म्हणत नाही, देशाची नाचक्की होते. आपल्या होर्मुझ मध्ये आपल्या जहाजावर अमेरिकेने हल्ला केला. आपल्या देशाची नाचक्की झाली की नाही. ठाकरेंशी तुमचं देशाचे प्रश्न, ठाकरेंशी शेतकऱ्याला 1 रुपयाने कांदा घ्यावा लागला, इथे देशाचे राज्याचे प्रश्न आहेत, त्याला भर द्या. हे तर प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंशी तुमचं बोलणं झालं? उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे? साहेबांशी आमचं रेग्युलर बोलणं, त्याच्यात नवीन काय आहे. खासदारांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली आहे, जे चर्चेत आहेत. अरे आम्ही सगळे एकत्रच चर्चा कुठली काढू. उद्या उरलेलं बोल येतील तेव्हा त्यांच्याशी बोलू ना, काय प्रश्न आहे. तुमचं म्हणणं की येतील खासदार आणि 6 जण त्यांच्या सोबत नाहीयेत. माझ्याकडे तर सगळेजण 9च्या 9 आम्ही आहोत बरोबर. मला माहिती नाही कोणाकडे कोण गेलंय का. आणि आम्हाला कोणी सांगितलं ना, उद्धवजींना कोणी भेटून सांगितलंय ना, कोणी जाऊन राजीनामा दिला की साहेब मी पक्षाचा राजीनामा देतोय, मी सोडतोय, असं कोणीच म्हणालेलं नाहीये. उलट त्या ज्यांचा तुम्ही संशय व्यक्त करता त्या प्रत्येकाने तुमच्याच चॅनलवर सांगितलेलं आहे की आम्ही उद्धवजींसोबत होतो. आधी सांगत होते, 3 दिवसापूर्वी सांगत होते. तरी आज सांगितलं का तुम्हाला? सांगा ते, त्याला सांगायला सांगा ना. ते शांत का आहेत? ते नॉट रिचेबल का आहेत? उद्धव ठाकरे म्हणत होते गैर आहे ना, तो त्यांना विचारलं पाहिजे ना, शांत का तुम्ही म्हणून. मला काही संबंध नाही, आम्हाला सगळे आमच्या सोबत आहेत. उद्या अपेक्षा आहे की निश्चितपणे आम्हाला आम्ही आमचे खासदार आहेत, आमच्या सोबत आहोत. आम्ही आमच्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली लोकसभा लढलेलो आहोत. मशाल चिन्हावर लोकसभेला लढलेलो आहेत. त्यांना आणि मला किंवा आम्ही सगळ्यांना लोकांनी आम्हाला मशाल चिन्हावर मतं दिलेली आहेत. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या नावाने जिंकून आलेलो आहोत. कोणाची भाटगिरी करायला जिंकून नाही आलोय किंवा राऊत साहेबांचे शब्द नाही वापरू शकत. ओम बिर्लांशी तुमचं काय, त्यांनी म्हणणं जाणून घेतलंय तुमचं? हो, जाणून घेतलं. आम्ही त्यांना म्हटलं बाबा संविधानामध्ये असलेल्या तरतुदी पाहिल्यात आपण, त्या तरतुदींचं पालन व्हायला पाहिजे, बस एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. काही खासदारांशी संपर्क उद्धव ठाकरेंनी सुद्धा केला असेल, मला माहिती नाही. आता ते मी साहेबांना असायला विचारणार की तुम्ही तुमच्याशी कोणी केलं का. आम्ही आहोत इथे, आम्ही ते 4 जण आता आहोतच. आदरणीय संजयरावजी आहेत, आमचे अनिल देसाई जे आहेत, वाजे आहेत, मी आहे. उद्या संजय पाटील येतील, आणखी बाकीचे पण येतील उद्या, बघू आल्या. त्यामुळे जसा दावा शिंदे शिवसेनेकडनं केला जातो की ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालंय, त्यावर अरविंद सावंत यांनी जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावर भाष्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की उद्या व्हीप जारी केलेला आहे आणि ज्या प्रकारे व्हीप जारी केल्यानंतर नक्कीच आमचे खासदार आमच्या सोबत आहेत आणि ते खासदार बैठकीला येतील असा विश्वास अरविंद सावंतांचा आहे. आणि त्यामुळे खरंच हे ऑपरेशन यशस्वी झालं की नाही हे उद्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेने बोलवलेल्या बैठकीनंतरच कळेल. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, दिल्ली.